मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट शहरामध्ये. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. त्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्विमिंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी भव्य असा योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी स्विमिंग ग्रुप आहे जी मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी रोज नित्यनियमाने या ठिकाणी प्राणायाम व स्विमिंग करत असते आणि यामध्ये अक्कलकोटमधील दिग्गज मंडळी आणि व्यापारी मंडळी या ठिकाणी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. माझ्यासोबत आहेत अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन सन्माननीय महेशजी इंगळे मालक. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज हा योग दिन कशा पद्धतीने साजरा झाला. मालक नमस्कार. हॅलो सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिन त्यानिमित्त या ठिकाणी आपण भव्य असा योग दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केला होता. कशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन होते आणि रूपरेषा काय होती आणि रिस्पॉन्स कसा होता? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आज 21 जून योग दिवस संपूर्ण जगभरामध्ये, भारतातच नव्हे तर भारताच्या 7 समुद्रापलीकडे देखील हा योग दिन साजरा केला जातो. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी स्विमिंग ग्रुपच्या वतीने योगाचे धडे देण्यासाठी या ठिकाणी गुरव सर असतील, उडगे साहेब असतील आणि आमचे दुसरे डॉक्टर चिंचोळकर हे या ठिकाणी योगाचे धडे देण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले. कारण स्विमिंग ग्रुप हा एक असा ग्रुप आहे या ठिकाणी संपूर्ण सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी हजेरी लावतात. दररोजचे या ठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा उपक्रम केला जातो आणि आज या ठिकाणी आपण पाहतात की एक थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योग दिवस साजरा झालेला आहे. आणि दरवर्षी या ठिकाणी योग दिवस साजरा होतोच. या ठिकाणी मेडिटेशन असेल, योगाभ्यास असतील, याचे धडे दिले जातात, पोहण्याचे धडे दिले जातात. लहान मुलांना पोहण्यासाठी देखील येथे प्रोत्साहन देण्यात येते. यावर्षी जवळजवळ या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 100 ते 400 लोकांनी या ठिकाणी मुलांनी, लहान मुलांनी, आबालवृद्धांनी या ठिकाणी स्विमिंगचा म्हणजे स्विमिंग शिकलेले आहेत. या ठिकाणी स्विमिंग शिकण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित असे बाबा सुरोशी म्हणून ट्रेनर आहेत. या ठिकाणी अनेक गुंजे, श्रीनिवास गुंजे हे देखील चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देतात. 2-3 दिवस या ठिकाणी त्यांना एक प्रकारचं बांधून आणि त्यानंतर सोडून स्विमिंग लवकरात लवकर शिकवलं जातं. कारण स्विमिंग हे फार महत्त्वाचं व्यायामाचा जरी प्रकार असला तरी लहान मुलांना येणं फार गरजेचं आहे. आज आपण समाजामध्ये वावरताना पाहत असतो की ठिकठिकाणी मुलं जेव्हा अज्ञातस्थळी जातात त्या ठिकाणी पोहण्यासाठी येत नसल्यामुळं ते बुडून गेलेले सुद्धा अनेक आपण या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचत असतो. आणि त्याचं अवेअरनेस या ठिकाणी व्हावं यासाठी स्विमिंग ग्रुपची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आणि लोकांच्या आरोग्याकडे देखील या ठिकाणी लक्ष दिलं जात आहे. आणि संपूर्ण या ठिकाणी अक्कलकोट शहरातील मान्यवर मंडळी या ठिकाणी स्विमिंगसाठी येऊन, योगासाठी येऊन, ध्यानासाठी येऊन या ठिकाणी हजेरी लावतात. आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील, आपल्या कौटुंबिक आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी लक्ष देत असतात. आणि या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज योग डे होतं त्या योग डेसाठी या ठिकाणी या चॅनलचे सर्व असलेले मेत्रे सर आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या ठिकाणी येऊन त्यांनी याचं जे चित्रीकरण लाईव्ह या पद्धतीने या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आपण या उपक्रमात सहभागी झाला या सर्वांचं देखील मी स्विमिंग ग्रुपचे सदस्य त्यांचं सर्वांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी अशा पद्धतीनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्विमिंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 150 ते 200 तरुण आणि लहान मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय आपण हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या हॅलो सोलापूर न्यूजच्या फेसबुक पेजवर आपण लाईव्ह केलेला आहे. माझ्यासोबत आहेत अक्कलकोट नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अविनाशजी मडिखंबे साहेब. साहेब, आज योगा दिवस कसा झाला आणि काय सांगाल या योगा दिनाबद्दल? सर्वप्रथम आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या स्विमिंग ग्रुपचे मार्गदर्शक श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजचे देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 21 जून हा योग दिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आणि या योग दिनानिमित्ताने या ठिकाणी बाळगोपाळ असतील, विविध क्षेत्रामधील व्यापारी असतील, उद्योजक असतील, असे या ठिकाणी सर्व लोकांनी या ठिकाणी सहभागी घेतला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. आणि भविष्यात देखील या महेश मालक मित्र परिवाराच्या वतीने
जे मेडिटेशन आहे ते अक्कलकोट तालुक्यास्तरीय कुटगे सरांच्या माध्यमातून महेश मालक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यामध्ये घेण्याचं आमचं मानस आहे. धन्यवाद साहेब. तर मंडळी, या ग्रुपची एक खासियत म्हणजे हे नुसतं व्यायाम किंवा पोहण्यासाठी हा ग्रुप नसून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये तात्काळ व हिरिरीने सहभागी होणारा ग्रुप आहे आणि प्रत्येक घडामोडीला, प्रत्येक घटनेला ऑन दी स्पॉट ऍक्शन घेणारी ही ग्रुप आहे. माझ्यासोबत आहेत या ठिकाणी उद्योगपती संतोषजी पराणे मालक, ज्यांच्या फार्म हाऊसवर हा कार्यक्रम आज संपन्न झाला. मला काय सांगाल, अनेक दिवसापासून आपण सुद्धा या ठिकाणी योग करत आहात, आपण रोज योग करत आहात. आज जागतिक योग दिवस आहे, त्यानिमित्त आपण काय सांगाल? माननीय श्री महेश मालक इंगळे साहेबांच्या नियंत्रणाखाली आम्ही सर्वजण योग्य पद्धतीने व नियोजन पद्धतीने सगळे उत्सव कार्यक्रम सगळे पार पाडत असतो आणि सगळ्यांची सहमती मिळते. ह्यांच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपल्यासोबत आहेत माजी प्राचार्य आडवी तोटे सर, सिविक खेडी कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत. सर, आज जागतिक योग दिन, काय सांगाल आपण यासाठी? सर्वांना नमस्कार. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महेशजी इंगळे साहेब, स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष संतोषजी पराणे आणि सर्व मान्यवर, अशा या योग दिनाच्या निमित्तानं आपल्या शरीराची आणि त्याचप्रमाणे मनाची आपण व्यवस्थितपणे निगराणी कशी राखावं हे शिकवून मिळालं. आणि मन, मेंदू, मनगट सशक्त असलं तर विचारशक्ती स्ट्रॉंग होते आणि विचारशक्तीच्या माध्यमातून माणूस एक उच्चतम पातळीपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि अशातूनच व्यक्ती घडत असतं आणि व्यक्तीतून समाज घडतं आणि समाजाच्या माध्यमातून देश घडतं. आणि आज योग दिनानिमित्त शाळा महाविद्यालयामध्ये योग कार्यक्रम होत असतात, परंतु अशा सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातून योगाचं कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी या स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी पराणे साहेब, इंगळे मालक संतोष मडिकामी साहेब या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे योग गुरु असलेले आमचे सहकारी मित्र गुरव सर आणि डॉक्टर चिंचोली सर आणि ओंकार उटगेजी यांनी अत्यंत उत्तमपणे आजच्या दिवशी सर्व लहान मोठ्यांना योगाचं प्रशिक्षण दिलं. आणि असं आपण सर्वजण दररोज नित्यनियमाने योग करत राहिलात तर उटगे सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं औषध मेडिकलकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि आजच्या दिनी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि सर्वांना आज ज्यांनी योगाचे धडे दिले असे गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज जागतिक योग दिन आहे, आपण या सर्वांना योगाचे आज धडे दिलात, काय सांगाल याबद्दल? श्री स्वामी समर्थ. या स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून आज या ठिकाणी योगा डे आपण साजरा केलो. प्रत्येकानं माहित आहे की प्रत्येकाकडे सर्व काही आहे, परंतु सर्वांचं मन आणि शरीर अपसेट आहे. या अपसेट शरीराला अत्यंत सेट करण्याचं माध्यम म्हणजे तो योग प्राणायाम. या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलो. महेश मालकांचं मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर, न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की स्विमिंग ग्रुप गठीत झाल्यापासून ह्या स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून काय काय करण्यात येतं. फक्त योगा, स्विमिंग इतकंच नव्हे तर या समाजात काही उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना शोधून त्यांना सन्मानित करण्यात येतं आणि थोर पुरुषांचा पुण्यतिथी, जयंती, उत्सव साजरे केले जातात. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं 10वी 12वी इतर उच्च दर्जांचा त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतं. अशा पद्धतीनं हा विविध उपयोगी कार्यक्रम या स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून सतत घडत असतं. या सर्व कार्याला सदैव महेश मालक इंगळे मालकांचं आणि अप्पू पराणे मालकांचं या ठिकाणी सदैव साथ असतं. सर्व प्रकारचं खर्च इतर सर्व त्यांनी ओझं वाहून घेत असतं. अशा पद्धतीनं स्विमिंग ग्रुपची निर्मिती झाली, कार्यवाही करत आहे. आणि मी सर्वांना आवाहन करतो, या आजचा या योगाचा धडा आपण जे घेतलेला आहात तो वर्षपर्यंत आपण या आपापल्या घरामध्ये आपापल्या शरीरासाठी आपण टिकून राहावं आणि करत राहावं, अशीच मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद.
तर मंडळी आजपर्यंत अनेक नुसतं व्यायाम किंवा नुसतं स्विमिंगच या ग्रुपचा उद्देश नाही, तर अनेक सामाजिक कार्य या ग्रुपच्या माध्यमातून होत असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा सर्वात मोठी एक विशेष गोष्ट म्हणजे मागच्या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी या ग्रुपच्या माध्यमातून अक्कलकोट शहरातील व आजूबाजू भागातील कमीत कमी 1500 ते 2000 मुलांना या ठिकाणी स्विमिंगची धडे दिलेले आहेत. हा या ग्रुपचा खूप मोठा कार्य आहे या वर्षातला. तर मंडळी, आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.